नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासोबत नुकत्याच झालेल्या प्राथमिक बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय वे फाइंडिंग तज्ज्ञ मार्क रॉस आणि ग्राफिक बियॉन्डचे सहसंस्थापक पारिश दाते यांनी संपूर्ण आठवडाभर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागांची पाहणी करत सिंहस्थ 2027 साठी भाविकांच्या हालचालींचे स्वरूप आणि पायाभूत सुविधांचा अभ्यास केलाय। कुंभमेळा प्राधिकरण अधिकारी आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींसमवेत या पथकाने प्रमुख भाविक मार्ग, घाट परिसर, पार्किंग क्षेत्रे, ट्रान्झिट पॉइंट्स तसेच साधुग्राम परिसराची पाहणी केली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित वैज्ञानिक सायनेज आणि वे फाइंडिंग प्रणालीच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली। 2002 मध्ये स्थापन झालेल्या ग्राफिक्स बियॉन्ड या संस्थेने राम मंदिर, तीर्थक्षेत्र, IIT बॉम्बे यांसारख्या प्रकल्पांसह 850हून अधिक वे फाइंडिंग प्रकल्पावर कामे केली आहे। या संस्थेने ऑस्ट्रेलियातील डॉट डॅश या डिझाईन संस्थेचे सहसंस्थापक मार्क रॉस यांना या प्रकल्पासाठी जोडले। रॉस यांनी सिडनी, एथेन्स आणि बीजिंग ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी सायनेज आणि नेव्हिगेशन प्रणालीवर काम केलंय। मार्क रॉस म्हणाले की कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी लक्षात घेता सर्वसमावेशक आणि सुरक्षित दिशादर्शक प्रणाली तयार करण्यावर भर दिला जातोय। पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, MSRTC, रेल्वे, ASI आणि नाशिक महापालिका अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। 2015च्या कुंभमेळ्यातील आराखडे, मार्ग नकाशे आणि नियोजन माहितीचाही अभ्यास करण्यात आलाय। आम्ही या प्रकल्पाकडे नव्याने पाहत असलो तरी मागील अनुभवांमधून शिकत आहोत। पुढील टप्प्यात विश्लेषण अहवाल आणि डायग्रामॅटिक स्टडीजद्वारे भाविकांच्या प्रवासाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष अडचणींचे मॅपिंग येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितलंय। पारिश दाते म्हणाले की भाविकांसाठी दिशादर्शक प्रणाली ही सायलेंट गाईड सारखी काम करावी असा आमचा प्रयत्न आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची हालचाल अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यावर भर असेल। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग म्हणाले की सिंहस्थ 2027 दरम्यान गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद आणि भाविकांच्या सोयीसाठी वैज्ञानिक वे फाइंडिंग प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।